त्यांचं तर क्लासमध्ये आलं तेच ताता बिंचूचं असतं. लातूरमधले जे लोकलचे पोर आहेत ते ट्युशन एरियामधील मुलींना असे गाडी थांबवून ID मागतात, नंबर मागतात, ते खरं आहे का? पप्पा गी बरी काय तर मोठे गावकर सरची अशी कुठली ट्रिक आहे जी तुला सगळ्यात जास्त आवडते? अशी कुठली गोष्ट आहे जी लातूरबद्दल तुला चांगली वाटली? ट्युशन एरिया लातूर कसा वाटला तुला? एक नंबर. RCC मध्ये कुठले टीचर आहे जे तुझे सगळ्यात जास्त फेवरेट आहेत? बागल सर, येस कम ऑन. लातूरमध्ये स्टारबक्स. आणि लातूरबद्दल अशा कुठल्या 3 गोष्टी ज्या तुला आवडल्या नाहीत? लातूरमध्ये एम्स पाहिजे. लातूरचं वाक्य बोल बरं लातूरच्या भाषेमध्ये. तू म्हणजे टॉपर आहे का बॅक बेंचर आहे? मोठे गावकरी फेमस ट्रिक. शोकांतिकाची गोष्ट आहे मित्रांनो. तुला गर्लफ्रेंड आहे का नाही? हॅलो गाईज, माझं नाव आहे विश्वजित गायकवाड आणि आज मी आलेलो आहे ट्युशन एरिया लातूरमध्ये. तर पाहूया ट्युशन एरिया लातूरमधल्या काही विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करूयात. मागच्या व्हिडिओला अप्रतिम प्रतिसाद दिल्यामुळे माझ्या शरीरातले इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स ॲक्टिवेट झाले. ते मला म्हणले ऊट जागा हो, ट्युशन एरियामधील विद्यार्थ्यांचा धागा हो. हे जरा ओव्हर ॲक्टिंग झाली काय, पण जाऊन द्या, असं द्या. तर मला इतकं मोटिवेशन भेटलेलं आहे मित्रांनो. तर जाऊया ट्युशन एरिया लातूरमध्ये, पाहूया त्यांचा कसा एक्सपिरियन्स राहिलेला आहे. आणि लातूरकरांबद्दल आणि लातूरबद्दल जास्त निगेटिव्ह कॉमेंट्स वगैरे काय करू नका, कारण लातूरमध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जे असतात ते आउटसायडर्स असतात आणि ते काय होतात भाईसाहेब, ते इथं येऊन टवाळपणा करतात आणि लोकांना वाटतं की नाही लातूरचे जे मुलं आहेत ते अशा टवाळक्या करतात. बट ॲक्च्युअलमध्ये तसं काही नाही. आणि लातूरकरांना पण माझं एक म्हणणं आहे, सांगणं आहे, तुमचे जे मित्र आहेत लातूरमधले लोकलचे, म्हणजे तुमचे जे आउटसाईडचे मित्र आहेत, त्यांना तुम्ही गाड्या वगैरे देतात, त्याच गाड्या घेऊन ते तुमच्या सिटीचं नाव खराब करतात, ट्युशन एरियामध्ये रात्री येतात आणि नंतर मुलींवर वगैरे टॉन्ट मारत राहतात. तर हे सगळं वाचवण्यासाठी तुम्हाला पण त्यांना सांगायचं आहे की भैया तू माझा मित्र आहेस, आमच्या सिटीमध्ये येऊन आमच्याच गाड्या घेऊन आमच्या सिटीचं नाव खराब करतोय, हे एकदम चुकीचं आहे. तर पाहूयात ट्युशन एरिया लातूरमध्ये, जाऊयात कशा प्रकारे राहतो एक्सपिरियन्स. नमस्कार मंडळी, तर एक दादा भेटलेला आहे ट्युशन एरिया लातूरमध्ये. चला विचारूत त्याला काय क्वेश्चन्स. काय नाव आहे भाऊ तुझं? माझं नाव बंटी. बंटी नाव आहे, कुठनं आला आहे? बार्शी. बार्शी कुठल्या क्लासला आहे? RCCला. कितवीला आहे? 12वीला आहे. 12वीला आहे का? अच्छा, मग कधी आला लातूरला? 2 वर्ष होत आले आता. 2 वर्ष होत आली. कसा झाला अभ्यास? अभ्यास तर बरा चालू आहे. बाकी मग ट्युशन एरिया कसा वाटला तुला? भारी आहे, इथं सगळंच खूप भारी आहे. सगळं भारी म्हणजे अशा कुठल्या 3 गोष्टी भारी वाटल्या तुला ट्युशन एरियाबद्दल? मला पहिल्यांदा तर RCC भारी वाटते, त्याच्यानंतर मोठे गावकर सर आणि RCC मधील फॅकल्टी आणि इथला अष्टविनायक मंदिर. अष्टविनायक मंदिर तुला भारी वाटलं का? अच्छा, अशी कुठली गोष्ट आहे जी लातूरबद्दल तुला चांगली वाटली नाही? चांगली वाटली म्हणजे असं फूड वगैरे टाईप किंवा स्वच्छता नसती असं काय? मला इथलं इडली वडा आवडला नाही. इडली वडा आवडला नाही का तुला इथला लातूरचा? अजून बाकी असं खूप काय आहे पण ते सांगता येणार नाही तर. अच्छा, म्हणजे तू टॉपर आहे का बॅक बेंचर आहे? मी तसा टॉपर पण आहे, कधी कधी बॅक बेंचवर पण आहे. बसतो कुठं वर्गात? मी बसतो मिडलला. मिडलला बसतो का? आणि का अभ्यासात काय येतं का ना तुला? येतं की. मनाला वाईट वाटून घेऊ नको बाई, ते स्टार्टिंगला हे करण्यासाठी. अशा कुठल्या गोष्टी तुला वाटलं जे लातूरमध्ये ॲड केल्या पाहिजे ते लातूरमध्ये नाही? का लातूरमध्ये एम्स पाहिजे एक म्हणलं तर. एम्स पाहिजे लातूरमध्ये? अरे वा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला. लातूरमधून एवढे सगळे डॉक्टर बनतात आणि लातूर शहरामध्ये एम्स कॉलेज नाही, हे बघून खूप वाईट वाटलं. अजून कुठल्या गोष्टी तुला ॲड करायला असं वाटतात? लातूरमध्ये एक एअरपोर्ट पण पाहिजे बाहेर. एअरपोर्ट पाहिजे का? अच्छा, एअरपोर्ट आहे वाटतं पण ते बंद आहे काहीतरी. कारण आता आपल्या लातूरचं नाव आता सगळ्याच्या म्हणजे आपल्या देशात पूर्ण होत आहे, म्हणजे एवढं फेमस होत आहे लातूर, त्यामुळं लातूरमध्ये काहीतरी पाहिजे असं. भारत देशामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर जितके MBBSला सिलेक्शन होते जास्त करून ते लातूरचेच असतात. RCC क्लासला आहे का तू? RCC मध्ये कुठले टीचर आहे जे तुझे सगळ्यात जास्त फेवरेट आहेत? बागल सर, येस कम ऑन. येस कम ऑन. बागल सरची एखादी ट्रिक आठवते का तुला? किंवा मोठे गावकर सरची वगैरे फेमस ट्रिक? मोठे गावकरची फेमस ट्रिक सांग बिंदास. हां, हे बाबू रेझोनन्स. अच्छा, अजून काय चाललंय मग बाकी? ट्युशन एरियामध्ये डिस्ट्रॅक्शन्स खूप आहे, त्याच्यावर तुझं काय मत आहे? म्हणजे तू डिस्ट्रॅक्ट झालाय का नाही? झालतो थोडं, पण आता सध्या नाही, कारण आता आमचे टेस्ट सिरीज चालू आहे, त्याच्यामुळे थोडा अभ्यास करावा लागतो. म्हणजे तू बाकीचे सगळे चाळे सोडून दिलेत, आता फक्त अभ्यास चाललाय तुझा? हो. अच्छा, मग एक पर्सनल क्वेश्चन विचारतो तुला. तुला गर्लफ्रेंड आहे का नाही? नाही. आत्ता नाही का? कधीच नव्हती? नव्हती कधीच. लातूरमध्ये आल्यापासून एक पण गर्लफ्रेंड नाही?
नाही. अरे वा, खूप भारी. तुला भेटून खूप भारी वाटलं. मी थँक्यू सो मच. लोकलचे ना तुम्ही? काही लातूरमधील लोकलचे प्रश्न विचारतो, ते उत्तर ऑनेस्टली द्या फक्त. लातूरचे काही लोकलचे इथं विद्यार्थी मला भेटलेले आहेत, तर चला त्यांना विचारूत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन जो ट्युशन एरियामधील सगळ्या मुलींचा एक क्वेश्चन असतो. ट्युशन मतलब काय म्हणतात त्याला, एक इन्सिक्युरिटी असती. तर विचारूत की लातूरमधले जे लोकलचे पोरं आहेत ते ट्युशन एरियामधील मुलींना असे गाडी थांबवून ID मागतात, नंबर मागतात, ते खरं आहे का? नाही, ती आपण नाही करत, पण करत असतील दुसरे पोरं आपल्याला. म्हणजे ते लातूरचे पोरं असतात का, ते दुसऱ्या शहरातले पोरं येतात आणि ते लातूरच्या विद्यार्थ्यांची गाडी घेऊन मग तसं करतात? दुसऱ्या शहरातले पोरं करतात ना. नाही. ते बरोबर आहे, पण असं डायरेक्ट ऑन दी स्पॉट कुठल्या पण अनोळखी मुलीला ID मागणं बरोबर वाटतं तुला? करतात, बाहेर गावचे. पण प्रॉपरचे नाहीत पोरं तसे. लातूरचे. अच्छा, प्रॉपरच्या पोरांनी तसं का करत नाही? दामिनी पथकला भेटतात का ते? नाही तसं नाही. पोरीन त्यांच्या बी घरात आई बहिणी आहेत ना, म्हणून तसं करत नाहीत. एक नंबर पॉईंट बोललेला आहे. आणि जर काही मुलींना असं कोणी त्रास देत असेल तर काय केलं पाहिजे त्यांनी? कुत्र्याने मारलं पाहिजे. काय केलं पाहिजे? मारलं पाहिजे. पण काही मुली असं सेन्सिटिव्ह असतात तर त्यांनी काय केलं पाहिजे? पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली पाहिजे किंवा दामिनी पथकला जाऊन कंप्लेंट केली पाहिजे. तर तुम्हाला भेटून भारी वाटलं. धन्यवाद. काय नाव आहे म्हणला? नाव काय? JK फोटोग्राफी. JK फोटोग्राफी. तुझं नाव? आशिष साऊथ. आशिष राऊत. धन्यवाद. हो, यूट्यूबला विश्वजित पाटील. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा ट्युशन एरिया लातूरमधील इंटरॅक्टिव्ह व्हिडिओमध्ये. तर आज माझ्यासोबत आहे ट्युशन एरियामधील एक दिदी. तर चला विचारूयात तिला कुठल्या काही क्वेश्चन्स विचारूयात. काय नाव आहे तुझं? श्रावणी सिंगारे, कुठनं आहे? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमधनं आलेली आहे. कितवीला आहे? 12वी. RCC क्लास. तर चला हिला विचारूयात काही क्वेश्चन्स. तर ट्युशन एरिया लातूर कसं वाटलं तुला? एक नंबर. बाकी अजून म्हणजे ट्युशन एरिया लातूरमध्ये कधीपासून आहे तू? 11वीपासून. 11वीपासून. लातूरबद्दल कुणी सांगितलेलं तुला? माझे रिलेटिव्स, कझन्स. लातूरमध्ये राहतात का? हो, मावशी. तर लातूर एक नंबर असं तुला वाटलं? असं कुठल्या गोष्टीत लातूर बद्दल 3 तुला एक नंबर वाटलाय? लातूर पॅटर्न म्हणजे नीट, JEE, CETसाठी जे एक्झामची प्रॅक्टिस करून घेतात आपल्याकडून, त्याच्यासाठी म्हणजे स्टडी मटेरियलसाठी. स्टडीसाठी एक गोष्ट झाली. अजून 2 गोष्टी सांग कुठल्या तरी. 2 गोष्टी म्हणजे लातूरमधलं फूड कसं वाटलं तुला? ठीक आहे, म्हणजे एवढं भारी नाही, पण ठीक आहे, नॉर्मल. नाही, मेसचं नाही, असं दुसरं आउटसाईडचं. हां, चांगलं आहे का? अच्छा. आणि लातूरबद्दल अशा कुठल्या 3 गोष्टी ज्या तुला आवडल्या नाहीत? लातूरमध्ये एक तर जे मुलं गाडीवरती फिरतात ते, म्हणजे ते कधी पण मुली बाहेर निघल्या की डायरेक्ट नंबर ID मागतात इन्स्टाच्या. म्हणजे डायरेक्ट गाडी थांबून तुझ्यासोबत झालं असं? हे मित्रांनो अत्यंत चुकीचं आहे. असं डायरेक्ट ID वगैरे कुणाला मागत जाऊ नका. आणि जर तुला कोणी ID वगैरे मागितले, 112वर कॉल लावायचा किंवा दामिनी पथकचा नंबर असेल तुझ्याकडं, आहे त्याच्यावर कॉल लावायचा. तर अजून एक गोष्ट झाली. अजून 2 लातूरबद्दल कुठल्या गोष्टी जे तुला आवडल्या नाहीत? लातूरबद्दल म्हणजे इथलं म्हणजे सगळं चांगलं आहे, पण हीच एक गोष्ट जास्त वाईट आहे. शोकांतिकाची गोष्ट आहे मित्रांनो ही. ॲक्च्युली जास्त करून लातूरमध्ये जे आउटसायडर आहेत ते असे करतात. लातूरचे लोकलचे मुलं जास्त नाहीत करतात थोडंफार, पण एवढं नाही जास्त करत. तर असं तुला कुठल्या गोष्टी वाटतं ज्या लातूरमध्ये ॲड करायला पाहिजेत असं तुला वाटतं? लातूरमध्ये स्टारबक्स ॲड करायला पाहिजे का? अच्छा, झुडिओ. अजून आणखी भरपूर, आता सांगता येत नाही, आहे भरपूर. अच्छा, तू म्हणजे टॉपर आहे का बॅक बेंचर आहे? मिडल. समोर पण नाही, मागं पण नाही. चांगली गोष्ट आहे. दोन्ही पण आहे का? मग लातूरमध्ये तू किती दिवस झाले? 2 वर्ष झाले आता. 2 वर्ष झाले म्हणलं लातूरची भाषा तुला बोलता येत असेल? हां, म्हणजे येते काही वर्ड्स. एखादं लातूरचं वाक्य बोल बरं लातूरच्या भाषेमध्ये. आता आमच्याकडे कसं म्हणतात, जेवण झालं का? इकडे कसं म्हणतात, जेवण करत आहे, आमच्याकडे असं म्हणतात. आणि ते जेव लावलो असं काहीतरी म्हणते. जेवण करत आहे काय म्हणतात? जेव लावलो असं काहीतरी म्हणतात. आता एक्झॅक्ट नाही माहिती. जेवण झालं याला काय म्हणतात लातूरच्या भाषेमध्ये? ते नाही माहिती. अच्छा, मग तुझ्या RCC मध्ये कुठले शिक्षक आहेत जे फेवरेट आहेत? माझे फेवरेट राजू वानारे सर, डॉक्टर राजू वानारे सर, पालके सर, मोठेगावकर सर ऑब्व्हियसली ते, आणि पराग सर. मोठेगावकर सरची अशी कुठली ट्रिक आहे जी तुला सगळ्यात जास्त आवडते? त्यांच्या सगळ्या ट्रिक्स भारी आहे. तरी एखादी पिरियडिक टेबलची वगैरे ट्रिक? पिरियडिक टेबलची सानिया सेक्सी ती ट्रिक तुला आवडते का? म्हणजे चांगली ती.
बरं बरं. लवकर लक्षात बसतो. आणि दुसरे कुठले राजू वानरे सरची एखादी ट्रिक तुला आवडणारी? त्यांचं तर क्लासमध्ये आलं तेच तात्या विंचूचं असतं. तात्या विंचू कशाची ट्रिक आहे ती? म्हणजे ट्रिक नाही पण ते क्लासमध्ये त्यांचं ते जास्त प्रोनाऊन्सिएशन करतात. अच्छा. मग बाकी काय अजून ट्युशन एरिया लातूरमध्ये डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत, मोबाईल वगैरे, बाकी त्याच्यावर तुझं काय मत आहे? कसं तू हँडल करते? डिस्ट्रॅक्शन म्हणजे ते आपल्यावर डिपेंड आहे आपण कसं हँडल करतो. म्हणजे मोबाईल पण असं नाही की आपण त्याच्यापेक्षा जास्तच दूर राहू शकतो, पण थोडंफार आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो ना. म्हणजे थोडा बघायचा, जास्त पण नाही. म्हणजे अभ्यासाबरोबर मॅनेज करायचा. म्हणजे मोबाईल जास्त वापरला नाही पाहिजे, थोडाफार वापरला तर चालते. मग एक्झरसाइज वगैरे काय करते का नाही? नाही. अजिबात नाही. मेडिटेशन? सकाळी किती वाजता उठते? 7ला. सकाळी 7. आणि क्लास किती वाजता असतो? क्लास कधी 8ला 7ला, म्हणजे क्लासवर डिपेंड राहतं. अभ्यास किती तास करते? माझा आता सध्या तरी 6-6.5 तास होतोय. लोक म्हणतात नीट क्रॅक करण्यासाठी 18-19 तास अभ्यास करावा लागतो. हो, म्हणजे ते आपल्यावर डिपेंड असतं. जर कोणाकोणाला एकदा वाचलं की लक्षात बसतं आणि कोणाकोणाला एकदा नाही वाचलं तर नाही बसत. मग जास्त वेळेस वाचावं लागतं. माझं तसं आहे, मला रिपीट करावं लागतं. तर मग पप्पा काय म्हणतात का नाही कमी मार्क पडल्यावर? हो म्हणतात. काय होतं का नाही. तुला पप्पा जास्त आवडतात का मम्मी? पप्पा. पप्पा की बरी काय तू? बरं बरं. अजून काय मग चाललंय बाकी? बाकी काहीच नाही माझ्यात. किती दिवस राहिले नीटचे पेपर? आता नीटची म्हणजे आता बोर्डची एक्झाम आहे आणि 5 मेला पेपर आहे. बोर्डचा अभ्यास कसा चाललाय मग आता? बोर्डचा आता सध्या तरी मॅथ्सचाच चालू आहे, बाकीच्या सब्जेक्टचा नाही आहे. म्हणजे PCM कसं घेतलं तू? PCM? तू तर बायो जे नीटचा पेपर देते ना, मग PCB घ्यावं लागतं त्यासाठी. इफ बाय चान्स जर नाही झालं नीट मग दुसरं काय करता येईल ना. मग नीट ज्यांनी PCM घेतलं त्यांना पण नीट देता येते का? हो, आय थिंक आला असा GR की जे नॉन PCB. पण ती GR आलं ते इम्प्लिमेंट व्हायला टाइम लागतोय. तुझा नीटचा पेपर व्हायचा. मग मला तर द्यायचं आहे ना, बाकीच्यांशी काय करायचं. चांगले बाई, मग असाच अभ्यास करत राहा चांगला. मग मैत्रिणी वगैरे कशा ट्युशन एरियामधल्या कुठल्या मैत्रिणीपासून लांब राहिलं पाहिजे? मैत्रिणीपासून का, जे असं जास्त बाहेर फिरतात, अभ्यास करत नाही त्या, म्हणजे एनी टाईम मोबाईल यूज करतात. म्हणजे ते आपल्याला कळून जातं की कोणत्या मुली अभ्यास करतात कोणत्या नाही करत. ते आपल्यावर डिपेंड राहतं. मग अशा मुलींपासून तुम्ही पण लांब राहा. अशा कुठल्या मुली ट्युशन एरियामध्ये मैत्रिणी बनवायला पाहिजे तशा मुलींना? जे रेग्युलर अभ्यास पण करतात आणि जे आपल्याला मोटिवेट करतात त्या. म्हणजे असं सिनियरला बनवायला पाहिजे का ज्युनियरला? मोस्टली सिनियर्स तरी, कारण की त्यांना एक्सपिरियन्स असतो ना. तर खूप भारी वाटलं तुला भेटून. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. तर भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा तो छोटासा इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. धन्यवाद. थँक्यू.